आणि आता पाहणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। सेवानिवृत्तांना उच्च न्यायालयाचा दिलासा। शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन 15 वर्षांऐवजी 11.5 ते 12 वर्षांनीच पूर्ववत करा। महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश। हार्बर मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार। चेन्नईमधून मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत दाखल होणार। वांद्रे वर्सोवा सेतू ते पश्चिम द्रुतगती प्रवास वेगवान होणार। जुहूतील 2 आंतरबदल मार्गाच्या लांबीत अखेर वाढ। आतापर्यंत 27% काम पूर्ण झाल्याची माहिती। मुंबईतील नालेसफाईच्या कामात कंत्राटदाराकडून हातसफाई होत असल्याचा आरोप। नालेसफाईवर यंदा एआयचा वॉच असणार। कंत्राटदाराच्या फोटो आणि व्हिडिओचं विश्लेषण करणार। पारदर्शक कामाचा पालिकेचा दावा। कल्याणमधील उल्हास नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आठवड्याभरात शासनाला डीपीआर सादर करणार। केडीएमसीच्या आयुक्तांकडून उल्हास नदीसह शहरातील नाल्यांची पाहणी। मुंबईत प्रदूषण करणाऱ्यांना 6 महिन्यात 36 नोटिसा। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखाने, लहान व्यावसायिक, आस्थापना आणि बांधकाम स्थळांना कारणे दाखवा नोटीस। म्हाडाच्या मुंबई मंडळाचा पहिला जनता दरबार उद्या भरणार। म्हाडाच्या सोडतीतील विजेत्यांपासून रहिवाशांपर्यंत सर्वांनाच जनता दरबारात तक्रारी मांडता येणार। मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार जनता दरबार। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मास्टर लिस्टवरील 178 घरांसाठी गुरुवारी सोडत। 178 घरांच्या सोडतीत 100 अर्जदार सहभागी होणार। शासन मान्यतेची योग्य खात्री करूनच शाळांमध्ये प्रवेश घ्या। शाळांसंदर्भात शहानिशा करण्याचे शिक्षण तज्ज्ञांचं आवाहन।